फ्रेश आहात का सगळे? फ्रेश आहात का सगळे? ठीक आहे. खूप दिवसांनी भेटतोय आपण. ठीक आहे. इंग्लिश ग्रामर अगेन आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो आता आजचा आपला टॉपिक आहे प्रोनाऊन. तुम्हाला दिसतंय, विजिबल आहे ना? सो आजचा टॉपिक आपल्याला प्रोनाऊन बघायचं आहे. आता लास्ट चॅप्टरमध्ये आपण नाऊन कम्प्लीट केलंय. ठीक आहे. बट मला असं समजलं की आपण थोडी घाई झाली आहे त्याच्यामध्ये. सो फर्स्ट मी काय करेन, प्रोनाऊनकडे जायच्या अगोदर आपण परत एकदा बेसिक पासून घेऊया. ठीक आहे. काही मुलांना एकदम स्टार्टिंग पासून घेण्याची गरज आहे आणि आपल्याला काय पळायचं नाहीये. ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला ते समजत नाहीये तोपर्यंत आपण ते घेणार आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा नाऊनचा पार्ट घेणार आहे. नाऊन म्हणजे काय आहे, त्याचे टाइप्स काय आहेत ते बघायचे आहेत आपल्याला, आणि देन आपण प्रोनाऊनकडे वळणार आहोत. ठीक आहे, चालेल? नवीन आहात का तुम्ही? तुम्ही लास्ट लेक्चरला होते. ठीक आहे. सो बघा, आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं नाऊन म्हणजे काय, नेमिंग वर्ड. ठीक आहे. आता पहिलं आहे ना, आपण थोडं मराठीमधून बघूया. ठीक आहे. मी पहिलाच सांगितलंय, इंग्लिश ग्रामर जरी शिकत असलो तरी आपल्याला ते आपल्या ओन लँग्वेजमध्ये शिकायचंय, जेणेकरून आपल्याला ते इझिली अंडरस्टँड होणार. ओके. सो इंग्लिश ग्रामर आपण थोडं मराठी वेजने बघूया, मराठीमधून बघूया. आता नाऊन मराठीमध्ये जसं एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, एखाद्या प्लेसचं नाव असतं, एखाद्या वस्तूचं नाव असेल, त्याला आपण काय बोलतो, नाम बोलतो. काय बोलतो? नाम बोलतो. तसंच इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी काय आहे, वर्ड नाऊन आहे. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या जागेचं नाव, एखाद्या गोष्टीचं नाव, म्हणजे त्या गोष्टी, कुठल्या पण गोष्टीचं नाव असेल, त्याची आयडेंटिटी आहे, ती आपल्याला कशावरून समजणार आहे, नाऊन मधून समजणार आहे. कशामधून समजणार आहे? नाऊन मधून समजणार आहे. आहे विजिबल? आहे विजिबल? बघा, नाऊन म्हणजे काय समजलं आपल्याला, नेमिंग वर्ड. काय आहे? नेमिंग वर्ड. हे बघितलं आपण लास्ट लेक्चरला. ओके. आता नाऊनचे आपण टाईप बघितले होते. किती टाइप्स बघितलेले? 5. किती टाइप्स बघितले होते? 5 टाइप्स बघितले होते. सगळ्यात पहिलं कुठलं होतं? कॉमन नाऊन. ठीक आहे. आता मी परत एकदा नाऊन म्हणजे काय हे समजण्यासाठी एक सेंटेन्स लिहिते. ठीक आहे. काय? राम इट्स अ मँगो. काय? राम इट्स अ मँगो. आता ह्याच्यामध्ये नाऊन कुठलं आहे सांगा? कसं समजलं? कारण ते कोणाचं तरी नाव आहे. ठीक आहे. समजते नाऊन म्हणजे काय? ओके. राम काय झालं इथे? नाऊन झालं. ठीक आहे. आता जसं मराठीला वाक्याचं एक स्ट्रक्चर असतं, रचना असते, तसंच काय आहे, इंग्लिशमध्ये वाक्याची एक रचना असते. आता इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये वाक्याची रचना काय असते? आता हेच वाक्य मराठीतून कसं होणार? राम आंबा खातो. ठीक आहे. रामला मराठीमध्ये काय बोलणार आपण? करता. ठीक आहे. करता. राम हे नाऊन आहे. हा काय आहे? ऍक्शन करतो. जो ऍक्शन करतोय, ज्याच्याकडून ऍक्शन केली जाते, त्याला आपण काय बोलतोय? सब्जेक्ट. मराठीमध्ये तो करता असतो, इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतोय? सब्जेक्ट. आता हे बेसिक घेते मी, जेणेकरून तुम्हाला पुढचं समजणार आहे. ठीक आहे. आपल्याला सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, हे सेंटेन्स मध्ये येत राहणार आहे कंटिन्यू. सो पहिलं तुम्हाला क्लिअर होऊ दे की सब्जेक्ट म्हणजे काय आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे. ओके. राम काय झालं इथे? सब्जेक्ट. मराठीमध्ये त्याला करता बोलतात. ओके. त्याच्यानंतर इट्स ऍक्शन आहे ना, सो हे काय झालं तुमचं? वर्ब. इकडे ऍक्शन कुठे आहे? खातो. ही ऍक्शन झाली, त्याला मराठीमध्ये क्रियापद बोलतो. ऍक्शन करणं, ऍक्टिंग वर्ड. सो इकडे काय आहे? इट्स. हा काय आहे? तुमचं ऍक्शन आहे, म्हणून ह्याला काय बोलणार तुम्ही? वर्ब. ओके. सब्जेक्ट समजलाय, वर्ब समजलाय. ओके. नेक्स्ट, अ मँगो. आता ऍक्शन ज्याच्यावरती होते त्याला आपण काय बोलतोय? ऑब्जेक्ट बोलतोय. गॉट इट? ऍक्शन ज्याच्यावरती होते त्याला काय बोलणार तुम्ही? ऑब्जेक्ट बोलणार. ओके. सो इथे अ मँगो हे काय झालंय तुमचं, आणि इथे हे काय झालंय तुमचं? कर्म. त्याला काय बोलतो आपण? कर्म.
मराठीमध्ये ज्याच्यावरती ऍक्शन झाली आहे, क्रिया ज्याच्यावरती घडते त्याला आपण काय बोलतोय? कर्म. कर्ता कर्म क्रियापद. इकडे काय आहे मराठीमध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब आहे. पण इंग्लिश मध्ये सेंटेन्स बनताना काय आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे मूव्ह करायचं आहे. आता राम, राम हे काय होतं? नाऊन होतं. एखाद्या व्यक्तीचं नाव आपण काय बोलतो? त्याला नाऊन. आता ह्या नाऊनचे टाइप्स आहेत. ठीक आहे, नाऊनचे काय आहेत? पहिला टाइप बघितला होता आपण कॉमन नाऊन. काय बघितलेला? कॉमन नाऊन. ठीक आहे, कॉमन नाऊन आठवतंय काय सांगितलं होतं? कॉमन नाऊन कॉमनली, आपण कॉमनली सगळ्यांसाठी तो वापरतो. फॉर एक्झाम्पल गर्ल, गर्ल खूप साऱ्या आहेत, सगळ्यांसाठी आपण गर्ल हा वर्ड यूज करतोय. बॉईज, ठीक आहे, सगळ्यांसाठी यूज करतोय. जो वर्ड कॉमनली यूज केला जातोय, ठीक आहे, सामान्य आहे, त्याला आपण काय बोलणार आहात? कॉमन नाऊन. ठीक आहे, जसं की गर्ल, बॉय, कंट्री. समजलंय? कॉमन नाऊन. नेक्स्ट पार्ट बघितला होता आपण. नेक्स्ट टाइप कुठला होता? प्रॉपर नाऊन. कुठला होता? प्रॉपर नाऊन. ओके, आता प्रॉपर नाऊन शब्दामध्येच दिले बघा. प्रॉपर, एखाद्या व्यक्तीला स्पेसिफिकली आयडेंटिफाय करायचंय तुम्हाला. आता एवढ्या बॉईज मधून मला कोणाला तरी एकाला उठवायचंय, सो मला त्याचं नाव घ्यावं लागेल. म्हणजे मी त्याचं नाव घेतलंय, म्हणजे प्रॉपरली मी त्या पर्सनला काय केलंय? आयडेंटिफाय केलंय. सो त्याला तुम्ही काय बोलणार आहात? प्रॉपर नाऊन. आता गर्ल, गर्ल हे काय झालंय? कॉमन नाऊन. बट मी जेव्हा एखाद्या गर्लचं नाव लिहिते, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रिया, ठीक आहे, गर्ल कॉमनली आहे, मी सगळ्यांना बोलते गर्ल्स करून. बट मी जेव्हा रिया एका पर्सनला काय करते? आयडेंटिफाय करते, तेव्हा ते काय बनतं? तुमचं प्रॉपर नाऊन. समजलंय? कळतंय? बॉय, राहुल, काय झालंय? प्रॉपर नाऊन. कंट्री, आता कंट्री खूप साऱ्या आहेत ना, कंट्री खूप साऱ्या आहेत, बट मी फक्त इंडिया लिहिलंय. काय लिहिलंय? इंडिया. स्पेसिफिकली मेन्शन केलंय ना, सो हे काय झालं? तुमचं प्रॉपर नाऊन. दोन टाईप समजलेत? जायचं पुढे. तिसरा टाईप होता, कुठला होता तिसरा टाईप? आठवतोय? कलेक्टिव्ह नाऊन. पण बट मी कलेक्टिव्ह नाऊन शेवटला घेणार आहे. ठीक आहे, आता बघायचंय मटेरियल नाऊन. काय? मटेरियल नाऊन. सो आता मटेरियल नावामध्येच आहे बघा. मटेरियल एखादा सबस्टन्स असेल, लिक्विड्स आहेत, जे आपल्याला काय करायचंय? एखादी वस्तू बनवण्यासाठी लागते. ठीक आहे, वेगवेगळे सबस्टन्स आहेत किंवा लिक्विड सांगितलं मी, जसं पेट्रोल, डिझेल. ठीक आहे, एखादे वस्तू, एक वस्तू बनवण्यासाठी खूप सारं जेव्हा आपण मटेरियल यूज करतो, ते सगळं कशामध्ये येते? तुमचं मटेरियल नाऊन. ओके, जसं की मेटल्स, अगेन मटेरियल नाऊन मध्ये काय येतं? मेटल्स येतात, गोल्ड, सिल्वर, कॉपर. कळलंय? मटेरियल नाऊन अजून एक्सप्लेन करायची गरज आहे? ठीक आहे, एक्झाम्पल काय घेणार इथे? लिक्विड, ठीक आहे, बाकीचे सबस्टन्स, मेटल येणार. ठीक आहे, इथपर्यंत तीन टाईप समजलेत. पुढे बघायचं आता तिसरा टाईप. तिसरा टाईप आहे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन. काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाऊन. आता ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला काय येणार आहेत? फिलिंग्स येणार आहेत. ठीक आहे, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये फिलिंग्स. आता ऍबस्ट्रॅक्ट नाऊन वी कॅनॉट सी सांगितलं होतं, तीन गोष्टी सांगितल्या होत्या. वी कॅनॉट सी, वी कॅनॉट टच, आपण त्याला टच नाही करू शकत, एक्सप्रेस नाही करू शकत आहे. ठीक आहे, काउंट नाही करू शकत आहे. ठीक आहे, जसं की लव, ठीक आहे, किंवा हेट, ज्या काही फिलिंग्स आपण एक्सप्रेस करतो त्या काउंट करतो का? नाही ना, त्याला काय बोलणार आहात तुम्ही इथे? ऍबस्ट्रॅक्ट नाऊन. कळलं? इथे काय लिहू शकता तुम्ही? आयडियाज येतात. ठीक आहे, कळलंय? जसं की ह्युमॅनिटी, ह्युमॅनिटी काउंट करतो का आपण? नाही ना. लव काउंट करतो का? नाही.
सो ऍबस्ट्रॅक्ट नाउन हे काय असतं तुमचं अनकाउंटेबल असतं. ठीक आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन समजली. ऍबस्ट्रॅक्ट नाउन अनकाउंटेबल असतं, जे आपण काउंट करू शकत नाही. आणि लास्ट पार्ट होता तुमचा कलेक्टिव्ह नाउन. दुसरा कुठला होता? कलेक्टिव्ह नाउन कशाला बोलतो? दिलंय कलेक्शन, ग्रुप. ठीक आहे, ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ एनिमल, ग्रुप ऑफ बर्ड्स, त्याला आपण काय बोलणार आहोत? कलेक्टिव्ह नाउन. ओके, आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये खूप डिटेल सांगितलं होतं मी. ठीक आहे, तुमचं कन्फ्युजन आय थिंक तिथेच झालं असणार की कलेक्टिव्ह नाउन मध्ये आपल्याला खूप रूल्स आहेत. ओके, कलेक्टिव्ह नाउन मध्ये कुठलं वर्ब यूज करायचं आहे, कुठला फॉर्म यूज करायचा आहे. सो कलेक्टिव्ह नाउन म्हणजे पहिलं क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे, ग्रुप ऑफ पीपल, खूप साऱ्या लोकांचा ग्रुप आहे, खूप साऱ्या बर्ड्सचा, अॅनिमलचा ग्रुप. एखादी गोष्ट जेव्हा ग्रुपमध्ये येतं, कलेक्शन असतं, त्याला तुम्ही काय बोलणार आहात? कलेक्टिव्ह नाउन. कळलं? जसं की आर्मी, आर्मी ऑफ सोल्जर. आर्मी म्हटलं की एकच पर्सन येतं का आपल्या समोर? नाही ना, ग्रुप असणार आहे. सो आर्मी हे काय? आर्मी ऑफ सोल्जर काय झालंय? कलेक्टिव्ह नाउन झालंय. कळतंय? प्राईड ऑफ लायन, PYQ होता. लायनचा ग्रुप असतो, त्याला आपण काय बोलतो? प्राईड. सो प्राईड हे काय झालं तुमचं? कलेक्टिव्ह नाउन. गॉट इट? इथपर्यंत क्लिअर आहे? हा तुमचा बेस होता. ठीक आहे, सब्जेक्ट कोणाला बोलतात? वर्ब काय आहे? ऑब्जेक्ट कोणाला बोलतात? कोणानंतर कोण येतं? इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर कसं असणार आहे सेंटेन्सचा? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये आपण टाइप्स बघितले होते बघा. ठीक आहे, आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये अँडचं काय असतं? कलेक्टिव्ह नाउन. अँड साठी काय वापरतो आपण? अँड मुंग्यांचा ग्रुप आहे ना, त्याला काय यूज केलं जातं कलेक्टिव्ह नाउन? आर्मी. व्हेरी गुड. काय? अन आर्मी ऑफ ॲन्ड्स. ठीक आहे, आता कलेक्टिव्ह नाउनचं फॉर्मॅट तुम्हाला बघायचं आहे. कलेक्टिव्ह नाउन ज्याच्यामध्ये ज्या सेंटेन्स मध्ये यूज केलं जातं त्याचा फॉर्म्युला सांगितला होता बघा मी. कलेक्टिव्ह नाउन प्लस प्लुरल नाउन. बघा, ज्या सेंटेन्स मध्ये कलेक्टिव्ह नाउन असणार आहे बघा, कलेक्टिव्ह नाउन ज्या सेंटेन्स मध्ये असणार आहे त्याच्या पुढे तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन नंतर येणारा जो नाउन आहे तो कशामध्ये घ्यायचा आहे? प्लुरल घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? प्लुरल. एक्झाम्पल बघा, सेंटेन्स बघा काय? अ कोर्स ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. काय दिलंय? अ कोर्स ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. कुठला कलेक्टिव्ह नाउन आहे सांगा? कोर्स. लेक्चरचा काय असतो? कोर्स आहे. सो कोर्स हे काय झालंय तुमचं? कलेक्टिव्ह नाउन आहे. ओके, आता कोर्स ऑफ पहिलं कलेक्टिव्ह नाउन आयडेंटिफाय केलं, त्याच्यानंतर काय सांगितलंय? त्याच्यानंतर म्हणजे कलेक्टिव्ह नाउन ज्याच्यासाठी वापरलंय, लेक्चरसाठी वापरलंय ना, तो काय पाहिजे तुमचा? प्लुरल पाहिजे. आता सिंग्युलर प्लुरल माहिती आहे? एकदम बेसिक पासून जाणार आपण आज. सिंग्युलर म्हणजे काय? मराठीमध्ये एक वचन ज्याच्यामध्ये एकच वस्तू असते. ठीक आहे, जसं की पेन. पेन काय आहे? सिंग्युलर आहे. पेन्स काय आलं? प्लुरल. अँट सिंग्युलर आहे. अँट्स काय झालं? प्लुरल. सिंग्युलर प्लुरल समजलं? तसं इथे बघा, लेक्चर हे काय आहे? सिंग्युलर. आणि लेक्चर्स काय होतं? प्लुरल. कळलं? सिंग्युलर प्लुरल. ओके, सो मी इथे काय सांगितलंय? कलेक्टिव्ह नाउन नंतर जो नाउन येणार आहे तो तुमचा काय असला पाहिजे? प्लुरल असला पाहिजे.
सो बघा, अ कोर्स ऑफ काय आलंय, लेक्चर आहे प्लुरल. ओके, आता त्याच्यानंतर तुम्ही वर्ब कुठला घ्यायचंय, सिंग्युलर नाउन घ्यायचंय, त्याच्यानंतर वर्ब कुठला घ्यायचंय. वर्ब काय सांगितलंय, मेन वर्ब. ठीक आहे, आता अगेन मेन वर्ब म्हणजे काय. काही सेंटेन्स मध्ये बघा एकापेक्षा जास्त वर्ब येतात. वर्ब म्हणजे काय, क्लिअर आहे तुम्हाला. पहिलं ऍक्शन, जो वर्ड काय दाखवतो आपल्याला, ऍक्शन, क्रिया. ओके, सो वर्ब, मेन वर्ब म्हणजे काय, तर त्या वाक्यामध्ये त्या वर्बचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. म्हणजे ते वर्ब यूज केल्याशिवाय ते सेंटेन्स कंप्लीट होत नाहीये किंवा त्या सेंटेन्सला मिनिंग येत नाहीये. ओके, त्याला आपण मेन वर्ब बोलतो. ठीक आहे, आता वर्ब म्हणजे ऍक्शन वर्डच आहेत असं नाही. वॉज, वर, इज, आर. ठीक आहे, सो ह्याला पण काय आपण बोलतोय, वर्ब बोलतोय. ठीक आहे, फक्त तुम्हाला बघायचंय हे मेन वर्ब म्हणून वापरलंय किंवा सेकंडरी वर्ब म्हणून वापरलंय. ओके, सो आता ह्याच्यामध्ये कुठला आलाय, वॉज आहे ना. मग आता मेन वर्ब म्हणजे काय, तुमचा वीचा पहिला फॉर्म पाहिजे, त्याला एस किंवा ईएस लागला नाही पाहिजे. कळलं. किंवा बघा कधी कधी काय होतं, आता बघा, ही राईट्स अ स्टोरी. ओके, ही काय तुमचा सब्जेक्ट आहे, लक्ष द्या. हे काय आहे, सब्जेक्ट आहे. राईट्स काय आहे, वर्ब आहे. आणि स्टोरी काय झालंय, ऑब्जेक्ट. आता इकडे बघा, सब्जेक्ट नंतर काय आलंय, जे वर्ब आलंय ना त्याला बघा चेंज काय झालाय, एस लागलाय. मेन वर्ब काय आहे तुमचं, राईट आहे ना, पण इकडे जो सब्जेक्ट आहे तो काय आलाय, ही आलाय. ठीक आहे, सेकंड पर्सन आहे, त्याच्यामुळे राईटला काय लागलंय तुमचा, एस लागलाय. देन इट बिकम्स राईट्स. ओके, बट कलेक्टिव्ह नाउन मध्ये तुम्हाला काय वापरायचंय, मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय, फक्त राईट वापरायचं आहे, एस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा नाही. ओके, कळलंय. मग आता तसं वॉज इकडे कुठला आलाय का, आता डिलिव्हर हे पण इकडे वर्ब आहे आणि इथे काय आहे, वॉज हे पण काय आहे, वर्ब आहे. बट मेन वर्ब कुठला आहे, ज्याच्याशिवाय सेंटेन्स कंप्लीट नाही होणार आहे किंवा त्याचा टेन्स नाही समजणार आहे, कुठला आहे, लेक्चर वॉज. कुठला आहे, मेन. ठीक आहे, त्याच्यामुळे मेन वर्ब तुमचं काय येणार आहे, वॉज ऍज इट इज येणार आहे. ठीक आहे, समजा इथे वॉज नसतं, एखादं वर्ब असतं जसं की डिलिव्हर आहे, मग ते फक्त डिलिव्हर राहिलं असतं ना की डिलिव्हर्स झालं असतं. ओके, बेसिक समजलंय. कलेक्टिव्ह नाउन मध्ये चेंज कसा होतो, सेंटेन्स मध्ये चेंज कसा होतो समजलंय. जायचं अजून एक सेंटेन्स घ्यायचं, अजून एक घेऊया बघा. काय सेंटेन्स, आता इथे तुम्हाला फील करायचं, फिल इन द ब्लँक्स वाला. अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट डॅश सराउंडेड द वाईस चान्सलर. ठीक आहे, इथे काय यूज करायचंय तुम्हाला, काय यूज करायचंय, ह्या प्लेस वरती काय येणार आहे, वर्ब लिहायचंय ना. मेन वर्ब कुठला येणार ते लिहायचंय. ओके, ऑप्शन देऊ. पहिला ऑप्शन आहे फोर्थ, नन ऑफ दी अबव. शॉर्ट मध्ये काय येणार इथे, हॅज. समजलंय. बघा, अ क्राऊड कलेक्टिव्ह नाउन आयडेंटिफाय केलं. ओके, क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाउन नंतरचं नाउन आलंय, प्लुरल लिहिलंय, स्टुडंट्स. इथपर्यंत बरोबर आहे सेंटेन्स.
आता जरी इथे स्टुडंट्स असलं, प्लुरल असलं, तरी पण तुम्हाला मेन वर्ब काय वापरायचा आहे? सिंग्युलर. काय वापरायचं आहे? सिंग्युलर. आता स्टुडंट्स म्हटलं की आपण हॅव वापरतो. आता इकडे लक्ष द्या, सिंग्युलर साठी काय वापरतो आपण? हॅज. ओके. आणि प्लुरल साठी काय वापरतो? हॅव. एवढा फरक माहितीये? मग आता इथे बघा, स्टुडंट्स म्हटलं की आपल्याला काय वाटतं? प्लुरल वाटतं ना, त्याच्यामुळे चुकून आपण काय लिहिणार? हॅव लिहिणार. ओके. बट इथे बघायचं तुम्हाला, हे काय आहे तुमचं? क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट. क्राऊड हे बघायचं. क्राऊड काय आहे? सिंग्युलर आहे ना, एका ग्रुप बद्दल बोललोय, एका क्राऊड बद्दल बोललोय. हा सिंग्युलर आहे, म्हणून तुमचं इकडे येणारं वर्ब काय असणार आहे? हॅज असणार आहे, ना की. समजलंय आता? समजतंय? जायचं पुढे. समजलंय कलेक्टिव्ह नाऊनचा रूल? सो आता त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा, नाऊन केसेस बघितल्या होत्या. काय बघितल्या होत्या? नाऊन केसेस. आता नाऊन केसेस मध्ये काय बघितलं होतं की नाऊन अजून कुठलं काम करतो? नाऊन हा आपण कुठल्या वेजने यूज करतो? सगळ्यात पहिलं बघितलं होतं नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह. काय? ओके. नॉमिनेटिव्ह, सब्जेक्टिव्ह. आता ही केस काय आहे नाऊनची? तर नाऊन वर्क ॲज अ सब्जेक्ट. हे काय करत आहे? नाऊन वर्क ॲज अ सब्जेक्ट. पहिले इथे लक्ष द्या, नंतर लिहा. ठीक आहे. नाऊन केसेस मध्ये नाऊन कोणाचं काम करतोय? सब्जेक्ट. कोणाचं काम करतोय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण? करता. व्हेरी गुड. ज्याच्याकडून ऍक्शन होते. ठीक आहे. हे रिपीट रिवाइज करत राहायचं, तेवढं तुमच्या डोक्यात फिट बसणार. ठीक आहे. नाऊन कोणाचं काम करतोय? सब्जेक्ट. एक्झाम्पल बघा. काय दिलंय? द पेंटर पेंट्स द पोर्ट्रेट. त्यांनी. सब्जेक्ट कोण आहे? कोण आहे? ऍक्शन कोणी केली आहे? पेंटर ने. सो इकडे सब्जेक्ट कोण झालाय? पेंटर. पेंट्स का आहे? वर्ब. पोर्ट्रेट्स का आहे? ऑब्जेक्ट. समजलंय आता? आता इथे बघा, नाऊन ने कोणाचं काम? आता पेंटर, नॉर्मली पेंटर बोलतोय ना, पेंटर काय आहे? नाऊन आहे ना एक. बट इथे ह्या नाऊनने कोणाचं काम केलंय? सब्जेक्टचं. इथे तुम्ही ह्याला आयडेंटिफाय करताना काय आयडेंटिफाय केलं? सब्जेक्ट ना. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पेंटर काय आहे? नाऊन आहे, बट काम कोणाचं केलं त्याने? सब्जेक्टचं. किंवा एक नाऊन इथे ऍज अ सब्जेक्ट म्हणून यूज केलंय. ओके. सो ह्याला आपण काय बोलतो? नॉमिनेटिव्ह और सब्जेक्टिव्ह केस ऑफ नाऊन. कळलंय आता? ओके. नेक्स्ट दुसरी केस आहे अक्युजेटिव्ह. किंवा त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट बोलतो. काय बोलतोय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता अक्युजेटिव्ह. आता इथे नाऊन कोणाचं काम करणार आहे? दिले बघा ह्याच्यामध्ये. नाऊन कोणाचं काम करतोय? ऑब्जेक्टचं. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावरती ऍक्शन होते. ओके. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावरती ऍक्शन होणार आहे. सो एक्झाम्पल बघा. द वेंडर सेल मँगोज. काय आहे? द वेंडर्स सेल मँगोज. आता सांगा, सब्जेक्ट कोण आहे? वेंडर्स. ओके. सब्जेक्ट मिळाला. वर्ब कोण आहे? सेल. कोणावरती ऍक्शन झाली आहे? म्हणजे इथे ऑब्जेक्ट कोण आहे? बट इन जनरल नॉर्मली मँगो हे काय आहे? नाऊन आहे ना. नाऊनने कोणाचं काम केलंय? ऑब्जेक्ट. ठीक आहे. समजतंय? इथे नाऊन कोण म्हणून वापरलाय?
ऑब्जेक्ट म्हणून वापरलाय. सो ह्याला आपण काय बोलतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट और अक्युजेटिव्ह. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, पुढची केस आहे डेटिव्ह और इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. झालंय बघा, डेटिव्ह आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता मगाशी काय करत होतं, नाऊन ऑब्जेक्ट म्हणून यूज केला होता ना. सो इथे पण ऑब्जेक्ट म्हणूनच यूज केलाय, बट तो इनडायरेक्ट आहे. कसा आहे, इनडायरेक्ट. आता बघा, द पोस्टमॅन सब्जेक्ट मिळाला, ठीक आहे, ब्रॉट वर्ब मिळाला. आता इथे मी पण आहे आणि अ लेटर पण आहे. काय आहे, अ लेटर पण आहे आणि मी, हे दोन्ही काय तुमचे ऑब्जेक्ट आहेत. काय आहेत, ऑब्जेक्ट. पण इथे मेन ऑब्जेक्ट जर म्हटलं ना, तर काय आहे, लेटर. कोणावरती ऍक्शन झाली आहे, लेटरवरती झाली आहे ना. बट मी हा सुद्धा काय आहे, तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि इट इज यूज ऍज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय केलंय, इनडायरेक्ट. बट नॉर्मली मी काय आहे, नाऊन आहे. काय आहे, नाऊन आहे. बट हा इथे काय केलंय, इनडायरेक्टली यूज केलाय. आणि मोस्टली जेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नाऊन ऍज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यूज केला जातो, तेव्हा तो काय, कोणाचं काम करतोय, रेसिपियंटचं काम करतोय. कोणाचं, रेसिपियंट. ठीक आहे, ज्याच्यावरती ऍक्शन झाली आहे, इनडायरेक्टली कोणा थ्रू झाली आहे ते समजते तुम्हाला. ठीक आहे. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा डेटिव्ह ऑब्जेक्ट ओळखायचं असेल ना, तर तो ऑब्जेक्ट नेहमी वर्ब आणि मेन ऑब्जेक्ट ह्या दोघांच्या काय येतोय, मध्ये येतोय. कोणाच्या मध्ये येणार आहे, वर्ब आणि मेन ऑब्जेक्ट. समजलंय, हे थोडं कन्फ्युजिंग आहे. याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये कन्फ्युजन होतं. डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये काय आहे, डिरेक्टली तुम्हाला तिथे ऑब्जेक्ट वरती ऑब्जेक्ट, नाऊन ॲज अ ऑब्जेक्ट यूज केलेला दिसतोय. बट इथे दोन येतात आहेत ना, त्याच्यामुळे जो रेसिपियंट आहे, लेटर कोणासाठी आणलंय, ब्रॉट मी, माझ्यासाठी आणलंय ना. सो मी बिकम्स द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, आणि नेक्स्ट पार्ट आहे वोकॅटिव्ह केस. वोकॅटिव्ह नावामध्ये आहे बघा, जेव्हा एखाद्याला आपण काय करतोय, हाक मारतोय, ठीक आहे, किंवा एखाद्याला हाक मारून त्याला त्याचं काम सांगतोय. ठीक आहे, सो तेव्हा ती कुठली केस असते, वोकॅटिव्ह. बघा, मिस्टर बिल स्टुडंट्स आर वेटिंग फॉर यू. ठीक आहे, बघा आपण काय केलंय, हाक मारली, कोणाला तरी पहिलं हाक मारली आहे आणि त्याच्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स बोलतो. ह्याला, ह्या केसमध्ये मिस्टर बिल नाऊन आहे ना, पण इथे काय केलं आपण, ते ॲज अ वोकॅटिव्ह म्हणून यूज केलं. समजलं, ठीक आहे, जायचं पुढे. आणि लास्ट आहे पजेसिव्ह केस. कुठली, पजेसिव्ह. आता पजेशन म्हणजे काय, सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. पजेशन म्हणजे काय, ऑथॉरिटी, ओनरशिप दाखवतोय आपण त्याच्यावरती. सो पजेसिव्ह केसमध्ये काय असतं, त्या सेंटेन्समध्ये नाऊन ॲज अ पजेसिव्ह नाऊन म्हणून यूज केलं जातं, किंवा त्याच्यामध्ये त्या नाऊन बद्दल पजेशन दिसतं आपल्याला. ठीक आहे, एक्झाम्पल बघा,
शेक्सपियर्स प्लेज. प्लेज कोणाचे आहेत? ह्याची ओनरशिप दिसली तुम्हाला? ठीक आहे. सो ह्याला काय बोलणार आहात तुम्ही? पजेसिव्ह केस. ठीक आहे. इंडियाज पॉलिसी. पॉलिसी कोणाची आहे? इंडियाची. म्हणजे त्या नाउन मधून तुम्हाला काय समजतंय? त्या पर्सनचं असणारं पजेशन, त्या कंट्रीचं असणारं पजेशन. ओके. सो ह्याला काय बोलतो आपण? पजेसिव्ह केस. ओके. समजलायत? पाचही केसेस समजलायत? पहिली केस कुठली बघितली? नॉमिनेटिव्ह. तिथे काय असतं? रिवाइज करा फटाफट. नॉमिनेटिव्ह मध्ये नाउन काय यूज करतो आपण? सब्जेक्ट. ओके. दुसरी केस कुठली बघितली? ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑब्जेक्ट काय केला जातो? ऍज अ नाउन म्हणून यूज केला जातोय. तिसरी केस कुठली बघितली? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. फोर्थ वाली व्होकेटिव्ह, ज्याच्यामध्ये आपण एखाद्याला हाक मारून काय करतो? एक्सप्लेन करतो. नेक्स्ट लास्ट कुठली बघितली आहे? पजेसिव्ह. क्लिअर आहे? ओके. सो आता नाउनचे आता आपण सिंग्युलर प्लुरल समजलंय नाउनचं. आता नाउन मध्ये बाकीच्या केसेस आहेत. काही नाउन बघा ऍज अ सिंग्युलर फक्त यूज केले जातात, काही नाउन प्लुरल यूज केले जातात, काही नाउन सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सेम यूज केले जातात, काही नाउनचं प्लुरल होत नाही. ओके. सो हे सगळे केसेस आपण लास्ट लेक्चर बघितलेत. सो परत एकदा मी रिवाइज करणार आहे. ओके. सगळ्यात पहिली केस बघूया आपण. नाउन ऑलवेज सिंग्युलर विथ द एस. असे नाउन जे नेहमी काय असतात? त्याच्या शेवटला काय असणार आहे? एस लागतं आणि ते काय होतंय? तरी सुद्धा सिंग्युलर आहे. ओके. बघा एक्झाम्पल दिले होते मी. मम्स किंवा मिझल्स. सगळे लिहित नाही आता मी. ओके. बाकीचे पीडीएफ तुम्हाला दिले त्याच्यामध्ये आहे. मम्स, मिझल्स, बिलियर्ड्स. आता ह्याला एस लागलाय. मी मगाशी सांगितलं की एखाद्या नाउनला एस लागतोय. एस लागला, ईएस लागलाय की तो नाउन काय बनतोय? प्लुरल बनतोय, अनेक वचन बनतोय. बट इथे काही नाउन असे असतात त्यांना जरी एस लागलाय, ईएस लागलाय तरी ते ऍज अ सिंग्युलरच राहतात, त्यांचं प्लुरल होत नाही. आता इथे मम्स बघा. मम्स एस लागल्यामुळे रीड करताना आपल्याला प्लुरल वाटतोय, बट हे काय आहे? सिंग्युलर आहे. काय आहे? सिंग्युलर आहे. मिझल्स, बिलियर्ड्स किंवा ट्रॉट्स, इनिंग्स. इनिंगचं एक एक्झाम्पल दिलं होतं. इनिंग्स. इनिंग बोलता का तुम्ही? एक असतं ना, तरी पण आपण काय बोलतो त्याला? इनिंग्सच बोलतोय. काय बोलतोय? इनिंग्सच बोलतोय. ठीक आहे. बघा सेंटेन्स. क्वेश्चन कसे येतात बघा ह्याच्यावरती. मम्स बघा. मम्स आर पेनफुल अफिक्शन. मम सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? काय आहे? सिंग्युलर. मग आता मम सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे येणारा जो मेन वर्ब आहे तो काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. सो आर सिंग्युलर आहे का? आर सिंग्युलर साठी वापरतो की प्लुरल साठी वापरतोय? प्लुरल साठी ना. सो इथे काय यायला पाहिजे? सिंग्युलर नंतर काय यायला पाहिजे? मम्स इज अ पेनफुल अफिक्शन. ह्याचा आन्सर कसा होणार? मम्स. हा नाही, मम्सला प्लुरल तेच वापरतात. आता डिसीज आहे ना, डिसीजचं कसं प्लुरल फॉर्म होणार? ओके. सो मम्स हे काय आहे? सिंग्युलरच वर्ड आहे तो, त्याचा प्लुरल होत नाहीये. ओके. सो मम्स इज अ पेनफुल अफिक्शन. जायचं पुढे. अजून एक एक्झाम्पल घेऊया.
काय सेंटेन्स बघा. अन इनिंग वॉज स्टार्टेड बाय बोथ द टीम्स आफ्टर देअर म्युच्युअल कॉन्सेंट. ओके, काय इनिंग झालाय, बरोबर आहे. इनिंग्स हा वर्ड सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर नंतर काय येतं, वर्ब सिंग्युलर आलाय, बरोबर आहे इथपर्यंत. पुढे बघा, इनिंग्स वॉज स्टार्टेड बाय बोथ द टीम्स आफ्टर देअर म्युच्युअल कन्सेंट. ओके, आता मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं बघा की हे जे इनिंग्स आहे सिंग्युलर आहे, इनिंगच्या अगोदर कुठलं पण आर्टिकल लागत नाही, किंवा जे नाऊन असे आहेत ज्याचं जरी एस लागलाय त्यांना आणि जे काय आहे सिंग्युलर आहे तर त्याच्या अगोदर काय होणार नाहीये, आर्टिकल यूज केलं जात नाही. सो इथे काय होणार आहे, काय होणार आहे, इनिंग्स वॉज स्टार्टेड बाय बोथ द टीम्स आफ्टर देअर म्युच्युअल कन्सेंट. ओके, क्लिअर आहे. अजून बघायची गरज आहे. आता तुम्हाला पीवायक्यू शोधायचे आहेत, ह्याच्यावरती पीवायक्यू तुम्ही बघा, फक्त एमपीएससीचे नाही, बाकीच्या एक्झाम मध्ये ह्या टॉपिक वरती कुठले विचारलेत सो ते पीवायक्यू बघा आणि ते सॉल्व्ह करा, जमतं का बघा. ओके, आता नेक्स्ट, आता हे समजलं ऑलवेज सिंग्युलर विथ एस, जे वर्ड्स एस लागून सुद्धा सिंग्युलर असतात, हा टाईप समजलाय. नेक्स्ट टाईप आहे ऑलवेज प्लुरल विदाउट एस. का आहे ऑलवेज प्लुरल विदाउट एस. पीपल, एक्झाम्पल बघा, पीपल, पुलिस, कॅटल, खूप आहेत वर्ड्स, पीझंट्री. बघा हे वर्ड्स असे आहेत, हे नाऊन असे आहेत जे काय आहेत नेहमी प्लुरल म्हणूनच यूज केले जातात. आता आपण बघितलं ना, एस लागला तर प्लुरल बनतो, इथे लागलाय का एस, नाही ना, बट स्टील दे आर प्लुरल. काय आहेत ते, प्लुरल आहेत. ओके, समजलं. आता ह्याचे सेंटेन्स कसे असणार आहेत बघा. कॅटल्स आर ग्रेझिंग इन द फील्ड. सेंटेन्स का आहे, कॅटल्स आर ग्रेझिंग इन द फील्ड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येणार, फाइंड द एरर. ठीक आहे, ह्या सेंटेन्स मध्ये कुठला एरर आहे ते शोधायला आहे. सो व्हॉट इज एरर, कॅटल्स होत आहे का, कॅटल इटसेल्फ का आहे, प्लुरल आहे ना, विदाउट एस, त्याच्यामुळे हे काय आहे तुमचं रॉंग आहे. ओके, समजलं. आता कॅटल प्लुरल आहे, मग त्याच्या समोर येणारा, त्याच्यानंतर येणारा जो वर्ब असणार आहे तो काय पाहिजे, प्लुरल. आर आहे बरोबर. ओके, ह्याच्यामध्ये सांगा, काय, कॅटल इज ग्रेझिंग इन द फील्ड. काय काय करेक्शन करावं लागेल, कॅटल का आहे, प्लुरलच्या अगोदर ए लागतो का, नाही. ओके, आता कॅटल प्लुरल आहे त्याच्यामुळे इज येणार का आर येणार, आर येणार. रिमेनिंग इज, समजलं. ऑलवेज प्लुरल विदाउट एस वाले नाउन. जायचं पुढे. ओके, तसं सेम आहे पोलीस, पोलीसचं पोलिसेस होणार आहे का, नाही. ओके, पुढचा टाईप बघायचा. पुढे आहे ऑलवेज सिंग्युलर विदाउट एस. आता काही नाउन असे आहेत जे विदाउट एस का आहेत, सिंग्युलर आहेत. का आहेत, विदाउट एस ते सिंग्युलर आहेत. ओके, बघा
एक्झाम्पल बघा, फर्निचर, खूप सारे आहेत. फर्निचर, लगेज, बगेज, वॉटर, क्रोकरी, असे खूप सारे वर्ड्स आहेत जे काय आहेत, नेहमी सिंग्युलर म्हणूनच यूज केले जातात. ठीक आहे. फर्निचर बघा, फर्निचर तुम्ही प्लुरल यूज करता का? फर्निचरचं फर्निचर्स होत नाही. ओके, फर्निचर्स होत नाही. टीचं प्लुरल फॉर्म होणार आहे का? टीज होता का? नाही ना. आम्ही टीच पिला असं बोलता का कधी? नाही ना. त्याच्यानंतर कॉफी, आम्ही कॉफीच पिल्या असं बोलता कधी? नाही ना. सो हे काही नाउन्स आहेत जे काय आहेत, नेहमी सिंग्युलर म्हणून यूज केले जातात, विदाउट एस. ओके, सेंटेन्स बघूया आपण. आता हे सेंटेन्स मी घेतलेत ना, सगळे PYQ आहेत हा, त्याच्या थ्रूच आपण प्रॅक्टिस करतो. काय सेंटेन्स? फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर. ठीक आहे, सेंटेन्स समजलाय? अगेन करेक्ट द सेंटेन्स. एरर काय आहे? आताच बघितलं, फर्निचर्स होत आहे का? नाही. दुसऱ्या टाईपचं बघा, त्याच वर्डने. The furnitures are to be delivered today. काय? फर्निचर्स. ठीक आहे. आता हा नेहमी काय, सिंग्युलर आहे ना, मग त्याच्या पुढे येणारा वर्ब पण काय पाहिजे? काय पाहिजे? सिंग्युलर. ओके, मग करेक्शन कसं होणार सांगा? द फर्निचर इज टू बी डिलिव्हर्ड. समजला डिफरन्स? जायचं पुढे. आता पुढची आहे ऑलवेज प्लुरल. जे नाऊन नेहमी का असतात? प्लुरल असतात. ओके, एक्झाम्पल बघा. खूप सारे आहेत ह्याच्यामध्ये एक्झाम्पल, जेवढे घ्याल तेवढे कमी आहेत. जीन्स, ट्राउजर, शूज, ग्लोव्ज, स्पेक्टॅकल्स, गॉगल्स. ठीक आहे. हे जे नाऊन आहेत ना, ते नेहमी आपण काय करतो? प्लुरल फॉर्म मध्येच यूज करतो. ठीक आहे. जीन्स जीन होणार आहे का? किंवा जीन्स सिंग्युलर वापरतो का आपण? ट्राउजर ट्राउजर बोलतो का? ट्राउजर इथं इट इज रॉंग. ट्राउजरचं काय पाहिजे? नेहमी ट्राउजर्सच पाहिजे. एक ट्राउजर असेल तरी ट्राउजर्स. ओके, पुढे शूज. ओके, ग्लोव्ज, स्पेक्टॅकल्स, गॉगल. गॉगल असं बोलतो का? बोलतो, पण ते काय आहे? रॉंग आहे. त्याच्यामुळे हे जे नाउन्स आहेत ते नेहमी कसल्या कुठल्या फॉर्म मध्ये येतात? प्लुरल फॉर्म मध्ये येतात. समजतंय? ओके, अजून स्लो जायला पाहिजे. ओके, ठीक आहे. सेंटेन्स बघायचं. आता हे काय सांगितलं मी? नेहमी प्लुरल असतात ना, मग ह्या नाउन नंतर येणारा तुमचा जो वर्ब आहे तो काय असला पाहिजे? प्लुरल असला पाहिजे. काय असला पाहिजे? प्लुरल असला पाहिजे. ओके, बघा.
कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? कुठलं वाला? बघा, सीझर झालंय, त्याच्या पुढे प्लुरल आलं. समजते? ह्याच्यामध्ये करेक्शन काय येणार, रॉंग काय आहे? ओके. अजून एक बघायचं. टॅक्स असिस्टंटचा क्वेश्चन आहे बघा. He has only one woolen trouser. काय आहे रॉंग याच्यामध्ये? काय आहे बघा ना, काय पाहिजे तिथे? ट्राउजर्स. ही हॅज ओनली वन वुलन. ओके, क्लिअर आहे हा पॉइंट. पुढचा टाईप बघायचा आपल्याला. आता काही नाऊन बघा, मी सांगितलं होतं की सिंग्युलर मध्ये त्याचा मीनिंग चेंज होतोय आणि प्लुरल मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, गुड. हेडिंग देऊ का? हँडरायटिंग समजतंय ना? बघा, नाउन विच हॅव वन मीनिंग इन सिंग्युलर अँड अनादर इन प्लुरल. म्हणजे नाउन तेच असतं, बट त्याचं जेव्हा आपण त्या नाउनला सिंग्युलर म्हणून यूज करतोय, सो त्याच्यामध्ये त्याचं मीनिंग वेगळं असतं, आणि जेव्हा त्याचं प्लुरल फॉर्म करतोय तेव्हा त्याचं मीनिंग वेगळं होतं. ठीक आहे. जसं की बघा, इथे सिंग्युलर आणि प्लुरल दोन पार्ट करूया आपण. गुड. गुडचं जेव्हा आपण सिंग्युलर यूज करतोय, फक्त गुड यूज करतोय, गुडचं मिनिंग काय आहे? गुड, चांगलं. ठीक आहे, किंवा बेनिफिशियल. ठीक आहे. बट तेव्हा जेव्हा आपण त्या गुडचं गुड्स बनवतो, काय झालंय? प्लुरल बनलंय. मग आता प्लुरल बनल्यामुळे त्याचा मिनिंग आहे तो पण काय होतोय? चेंज झाला. गुड्स म्हणजे काय? ऑब्जेक्ट्स, सामान, वस्तू. ओके, गुड्स कॅरियर बोलतो ना आपण गाड्यांवरती. समजलं? गुड आणि गुड्स. अजून बघा, खूप सारे वर्ड्स आहेत. आयन आहे. आयन म्हणजे काय? आयन इथे काय केलंय? सिंग्युलर, मेटल म्हणून यूज केलाय. जेव्हा आयनला तुम्ही सिंग्युलर म्हणून यूज करताय, त्याचं मिनिंग काय आहे? मेटल. बट त्याचं जेव्हा आयन्स होतं, काय होतं? आयन्स, तेव्हा त्याला मिनिंग काय होणार आहे त्याचं? हँडकप्स. हतकडी असतात माहिती आहे ना? कळलं? ठीक आहे, समजली. काही नाउनचं सिंग्युलर मध्ये मिनिंग वेगळं असतं, प्लुरल मध्ये मिनिंग वेगळं असतं. सो ह्याच्यानुसार तुम्हाला सेंटेन्स देणार. त्या सेंटेन्स मध्ये जे काही नाउन यूज केलेत त्याचं तुम्हाला मिनिंग ओळखायचंय. ते सिंग्युलर म्हणून यूज केलंय का, प्लुरल म्हणून यूज केलंय का? ओके. इथपर्यंत डाऊट आहे कोणाला? काय परत विचारते, अजून कोणाला डाऊट असेल तर सांगा. आपल्याला पुढे पुढे जायचं नाहीये, फक्त जे काही लर्न करतोय ते परफेक्ट व्हायला पाहिजे. समजलंय? मागच्या लेक्चरला जे डाऊट होते ते होतात, ते क्लिअर. ओके. आता पुढचा टाईप बघायचा आपल्याला. नाउन अजून काम करतंय कोणाचं? नाउन ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतंय, किंवा काही ऍडजेक्टिव्ह नाउनचं काम करतात. ओके, बघा पहिला आता टाईप बघायचंय, ऍडजेक्टिव्ह ऍज नाउन. आता सगळ्यात पहिली गोष्ट, ऍडजेक्टिव्ह कशाला बोलतो? कशाला बोलतो ऍडजेक्टिव्ह? काय? डिस्क्राईब करतो. ओके. ऍडजेक्टिव्ह कशाला बोलतो? मराठीमध्ये तुम्ही विशेषण ऐकलंय?
विशेषण हा शब्द ऐकलाय. विशेषण म्हणजे काय? एखाद्या किंवा नाउन बद्दल, नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, त्या शब्दाला आपण काय बोलतो? विशेषण. सो सेम इन इंग्लिश. ओके, नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा वर्ड त्याला आपण काय बोलतोय? ऍडजेक्टिव्ह. काय बोलतो? ऍडजेक्टिव्ह. गुड गर्ल. गर्ल कशी आहे? गुड बॉय असतात का गुड बॉय? काय आहे? गुड बॉय. बॉय कशा आहेत? गुड. बॉय बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोणी दिली आहे? गुड ह्या वर्डने. सो गुड बिकम्स ऍडजेक्टिव्ह. क्लिअर आहे? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? आता हे ऍडजेक्टिव्ह काय करतात? ऍज अ नाउन म्हणून काम करतात. काय करतात? नाउन म्हणून. बघा आता कुठले कुठले ऍडजेक्टिव्ह आहेत? पुअर, रिच, ओल्ड, स्मार्ट, यंग. जेवढे ऍडजेक्टिव्ह आहेत ना, पुअर, रिच, ओल्ड, स्मार्ट, यंग, स्ट्रॉंग, वीक, हे नाउन का आहेत? जेव्हा ऍडजेक्टिव्हचं का सॉरी हे ऍडजेक्टिव्ह जेव्हा नाउनचं काम करतात तेव्हा काय चेंज होतो बघा. स्टॉप रायटिंग, फक्त इथे बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नंतर लिहून घ्या. ओके, द रिच इज नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. ओके, आता याच्यामध्ये काही रूल्स आहेत बघा. ऍडजेक्टिव्हाचं नाउन कधी यूज होतं? सगळ्यात पहिला आहे डिरेक्टली ऍडजेक्टिव्ह यूज केला जात नाही. ठीक आहे, आता पुअर आणि रिच, आता नुसतं रिच पीपल, इथे काय घेतलं मी, समजा रिच पीपल. आता इथे रिच काय झालंय? ऍडजेक्टिव्ह झालंय. ठीक आहे, पीपल बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोणी दिली आहे? रिच या वर्ड. ओके, त्याच्यामुळे रिच इथे काय झालंय? ऍडजेक्टिव्ह झालंय. बट मी ह्या रिच ऍडजेक्टिव्हच्या अगोदर बिफोर जेव्हा द आर्टिकल यूज करते, काय यूज करते? द हे आर्टिकल यूज करते, केलं इथे, तेव्हा हे ऍडजेक्टिव्ह राहत नाही. हे काय बनतंय? काय बनतंय? समजलं? आता इकडे ह्या रिचचं मिनिंग काय होतं? रिच पीपल, श्रीमंत लोक. ओके, आणि द रिच इकडे काय झालंय? ते सगळे रिच. काय झालंय? सगळे रिच, सगळ्यांसाठी यूज केलाय हा वर्ड. बट इथे फक्त स्पेसिफिकली यूज केलाय आपण. ओके, समजला डिफरन्स? समजलं का? इकडे काय होतं? हे सिंग्युलर होतं. काय होतं? जेव्हा मी पीपलच्या अगोदर रिच केलंय द यूज न करता, ठीक आहे, तेव्हा ते काय होतं? तुमचं सिंग्युलर होतं. बट रिच या ऍडजेक्टिव्हच्या मागे जेव्हा मी द यूज केलं तेव्हा ते काय झालंय? प्लुरल बनलंय. काय बनलंय? प्लुरल. ओके, समजला डिफरन्स? नक्की? आता चेंज काय होणार सांगा? पहिला रूल समजला? ऍडजेक्टिव्हच्या मागे, लक्ष द्या, ऍडजेक्टिव्हच्या मागे जेव्हा द हे आर्टिकल यूज करतो तेव्हा ते काय बनणार आहे? नाउन बनणार आहे. आणि कुठलं नाउन असणार आहे ते? प्लुरल नाउन. आता प्लुरल नाउन असेल तर त्याच्या पुढे यूज केलेला वर्ब काय पाहिजे? काय पाहिजे? इज येणार की आर येणार? आर. मग इथे काय होणार चेंज? द रिच आर नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. कळलं? नक्की? अजून काय डाऊट आहे? अजून एक घ्यायचं एक्झाम्पल. बघा काय आहे? द यंग इज असेट्स ऑफ द नेशन. काय आहे? द यंग
इज असेट्स ऑफ द नेशन. यंग इज, इथे द राहिल्या, सॉरी. द यंग इज द असेट्स ऑफ द नेशन. द यंग आलंय का आहे? ऍडजेक्टिव्हला काय यूज केलंय आपण? ऍज अ नाउन म्हणून यूज केलंय. इथपर्यंत बरोबर आहे. ओके, आता इथे सांगितलं मी द लागल्यामुळे प्लुरल झालंय. ह्याच्या पुढे काय येणार? आर. आणि रिमेनिंग सेंटेन्स ऍज इट इज. समजलं? जायचं पुढे. लिहून घेताय? पुढे आहे दुसरा पार्ट बघितलेला आपण, लँग्वेज. लँग्वेज ऍज प्लुरल नाउन. लँग्वेज बघा, वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. लँग्वेज कुठली पण लँग्वेज असेल, मराठी, इंग्लिश, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये यूज करतोय त्याच्या मागे कुठलंच आर्टिकल लागत नाही. जसं की इंग्लिश, अ इंग्लिश बोलतो का आपण? जेव्हा लँग्वेज मधून यूज करतो तेव्हा अ इंग्लिश बोलतो का? द इंग्लिश बोलतो का? नाही. बट जेव्हा लँग्वेजच्या मागे द हे आर्टिकल लागतं तेव्हा ते काय होत नाही, तेव्हा ती लँग्वेज राहत नाही. ओके, बघा जसं की मी फक्त इंग्लिश लिहिलं आणि इथे काय लिहिलं? द इंग्लिश. चेंज बघा. लँग्वेजला ऍज अ प्लुरल नाउन कसं यूज करायचंय बघा. इंग्लिश, इथे इंग्लिश म्हणजे काय आहे? फक्त भाषा आहे. ओके, आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलते. इकडे काय यूज केलं? इंग्लिश ऍज अ लँग्वेज. बट द इंग्लिश म्हणजे काय? इंग्लिशच्या मागे काय लागलंय? द लागलंय. सो ह्याचं मिनिंग काय होणार? इंग्रजी बोलणारे लोक. म्हणजेच कोण? आपण बोलायचो ब्रिटिश. समजलं डिफरन्स? मग आता इथे बघा, नुसतं इंग्लिश होतं तेव्हा हे काय होतं? सिंग्युलर. काय होतं? एकाच लँग्वेज बद्दल बोलतोय ना, सो हे काय होतं? सिंग्युलर. बट इथे द इंग्लिश झालंय म्हणजे इंग्लिश बोलणारे लोक झालंय ना. द इंग्लिश, द मराठी, द फ्रेंच. ओके, सो ह्याला काय बोलणार तुम्ही मग? प्लुरल फॉर्म. काय झालंय? प्लुरल. समजलं? सेंटेन्स बघा, इथे दिसतंय ना खाली? इथे लिहिलेलं दिसतंय ना? सेंटेन्स मध्ये चेंज कसं करायचंय बघायचं आता आपल्याला. बघा, दोन सेंटेन्स दिलेत. द इंग्लिश आर व्हेरी प्रॅक्टिकल ॲट वर्क. ओके, इंग्लिशच्या मागे काय लागलंय? द लागलंय. ओके, द इंग्लिश, द लागल्यामुळे हे काय बनलंय? प्लुरल. मग त्याच्या पुढे जे वर्ब असणार आहे ते काय पाहिजे? प्लुरल. बरोबर आहे? आर. सेंटेन्स बरोबर आहे. द इंग्लिश आर व्हेरी प्रॅक्टिकल ॲट वर्क. ओके, नेक्स्ट. आता इथे बघा, इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्लिश इथे काय वापरलं ॲज अ लँग्वेज म्हणजे ते काय आहे? सिंग्युलर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढे येणारं वर्ब आहे सिंग्युलर. ओके, समजलं? हा पॉइंट समजला? लँग्वेज ॲज प्लुरल नाउन. ओके, सो नेक्स्ट टाइप आहे कंपाऊंड नाउन. कुठला आहे? कंपाऊंड नाउन. सो कंपाऊंड नाउन, कंपाऊंड वर्ड ऐकलंय तुम्ही? कंपाऊंड सेंटेन्स ऐकलंय? कंपाऊंडचं मिनिंग काय आहे? मोर दॅन वन. ठीक आहे, कंपाऊंड नाउन म्हणजे काय? असं नाउन जे दोन नाउनने बनलेलं आहे. कशापासून? दोन नाउन किंवा दोन पेक्षा जास्त नाउनने बनलेलं आहे, त्याला आपण काय बोलतोय?
कंपाऊंड नाउन. जसं की बघा आता ह्याच्यामध्ये पण काय आहे, कंपाऊंड नाउन म्हणजे चेंज कसं होतात बघा. सगळ्यात पहिलं ज्याचं फर्स्ट नाउन प्लुरल आहे. ओके. दुसरा टाइप आहे सेकंड नाउन प्लुरल. आणि तिसरा आहे बोथ नाउन प्लुरल. बघा फर्स्ट नाउन प्लुरल. फर्स्ट नाउन प्लुरल म्हणजे काय, याच्यामध्ये फर्स्ट नाउन कुठला आहे, सन. ठीक आहे. मग आता ह्या कंपाऊंड नाउनचं मला प्लुरल करताना तुम्ही फक्त काय करणार आहात, सन ह्या वर्डच काय करायचंय, प्लुरल बनवायचंय. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट नाउन प्लुरल म्हणजेच काय होणार, सन इन लॉ चं चेंज काय होणार, काय होणार, सन्स इन लॉ. ओके कळलं. पुढे बघा सेकंड नाउन. असं नाउन आहे, असं कंपाऊंड नाउन आहे ज्याला प्लुरल करताना तुम्ही सेकंड नाउनला काय करायचंय, प्लुरल बनवायचंय. ठीक आहे. दोन नाउन आले आहेत, एक लेडी टीचर. ह्याच्यामध्ये ह्याला प्लुरल करायचंय मला. लेडी टीचर काय आहे, सिंग्युलर आहे, त्याचं प्लुरल फॉर्म बनवायचंय. ओके. मग अशामध्ये काय येणार आहे, तुमचं सेकंड नाउन प्लुरल बनवायचंय. म्हणजे लेडी काय बनणार, टीचर्स. ओके. पहिला बघितला फॉर्म ज्याच्यामध्ये फर्स्ट नाउन प्लुरल बनतंय. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये सेकंड नाउन प्लुरल बनतंय. आणि काही नाउन असे आहेत कंपाऊंड नाउन ज्याचं प्लुरल बनवायचं असेल तर दोघांमध्ये पण आपल्याला काय करावं लागतंय, प्लुरल मध्ये कन्वर्ट करावं लागतंय. ठीक आहे. काय आहे वर्ड, मॅन सर्वंट. काय आहे, मॅन सर्वंट. याचं प्लुरल फॉर्म कसं होणार आहे, बोथ नाउनला काय करायचं आपल्याला, मॅनचं प्लुरल काय होणार, मेन. आणि सर्वंटचं सर्वंट्स. समजलं, कळलंय, काय डाऊट आहे इथपर्यंत, तिन्ही टाईप समजलं. आता याच्यामध्ये खूप सारे वर्ड्स आहेत. ठीक आहे. मी PDF मध्ये टाकलेत, तुम्ही बघू शकता त्याच्यामधून. याचं एक्झाम्पल बघा, मॅन ऑफ वॉर. काय आहे, मॅन ऑफ वॉर. सो यू विल हॅव टू मेक द प्लुरल ऑफ दिस. काय बनणार, काय बनणार, मॅनचं काय होणार प्लुरल, मेन. मॅनचं मॅन्स होत नाही, मॅनचं मॅन्स होत नाही. ओके. मेन ऑफ. पुढचं चेंज करणार आहात का, नाही, फक्त पहिला नाउन तुम्हाला प्लुरल बनवायचंय. ओके. मग आता हे वर्ड तुम्हाला शोधायचं आहे की कुठल्या कंपाऊंड वर्ड मध्ये पहिला नाउन प्लुरल बनणार आहे, कुठल्या याच्यामध्ये सेकंड नाउन बनणार आहे, आणि कुठल्या याच्यामध्ये दोघांमध्ये पण चेंज होणार आहे. ओके. समजलं. अजून एक्झाम्पल घ्यायला पाहिजे. याचं काय बनणार, काय बनणार, गर्ल फ्रेंड. याचं सेकंड नाउन काय करायचं तुम्हाला, प्लुरल करायचं. ठीक आहे. आता लक्षात राहील ना. ओके. जायचं पुढे. पुढे आता बघायचं आपल्याला नाउन विथ डिफरंट सिंग्युलर आणि प्लुरल.
नंतर घ्या लिहून, नंतर लिहून घ्या. लेट मी एक्सप्लेन फर्स्ट. बघा आता काही नाऊन असे असतात ज्याचा सिंग्युलर फॉर्म वेगळा असतो, प्लुरल फॉर्म वेगळा असतो. ठीक आहे, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं. एक्झाम्पल कुठलं दिलेलं? बॅक्टेरियाचं एक्झाम्पल दिलेलं. ठीक आहे, सेम क्वेश्चन. बॅक्टेरिया सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? हा बॅक्टेरिया काय आहे? वाटतं ना सिंग्युलर वाटतंय ना, बट बॅक्टेरिया हा वर्ड काय आहे? प्लुरल आहे. काय आहे बघा, काही याच्यामध्ये कन्फ्युजन होतं तुमचं, कारण याचं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही वेगळं आहे. आता नॉर्मल नाऊन असेल, जसं की पेनचं एक्झाम्पल दिलं, पेन सिंग्युलर आहे, पेन्स प्लुरल आहे. ठीक आहे, गुड सिंग्युलर आहे, गुड्स प्लुरल आहे. ठीक आहे, बट काही वर्ड्स असे असतात ज्याचं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही डिफरन्स आहे. इथे सांगितलं ना. बघा काही एक्झाम्पल घेऊया आपण. बॅक्टेरिया काय सांगितलं? काय सांगितलं? प्लुरल. राहील लक्षात आता? आता बॅक्टेरियाचं सिंग्युलर काय बनणार आहे? बॅक्टेरिया काय बनणार आहे? ओके, लिहून नका घेऊ, खूप आहेत, खूप वर्ड्स आहेत, डोक्यात ठेवा फक्त. त्याच्यानंतर मीडिया. सांगा, मीडिया सिंग्युलर आहे प्लुरल आहे? पक्का? ठीक आहे, सो राईट. मीडिया काय आहे? प्लुरल फॉर्म आहे. त्याचं सिंग्युलर काय बनणार? मीडियम. ओके, आता सिलेबस सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिलेबस काय आहे? सिलेबस हा वर्ड काय आहे? लिहिलंय ना? काय सिंग्युलर आहे? वाटतं ना सिलेबस प्लुरल वाटतं ना, बट सिलेबसचं प्लुरल फॉर्म काय आहे? सिलेब आहे किंवा सिलॅबी. ओके, फोकस सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? पक्का? फोकस काय सिंग्युलर का प्लुरल? फोकस काय आहे? सिंग्युलर. आणि त्याचं प्लुरल फॉर्म काय होणार? फोकाय. समजतो डिफरन्स? ओके, फंगस सिंग्युलर का प्लुरल? आणि त्याचं प्लुरल फंगाय. नेक्स्ट, क्रायटेरिया. जमतंय? क्रायटेरिया काय आहे? प्लुरल आहे, मग त्याचं सिंग्युलर पण सांगा. क्रायटेरिया. ओके, समजला हा डिफरन्स? ओके, रेडियस सिंग्युलर आहे का प्लुरल? रेडियस सिंग्युलर आणि मग प्लुरल रेड डाय. ओके, चला बस. पुढचा फॉर्म बघायचा आता, हायफन. काय बघायचंय? हायफन. हायफन म्हणजे काय? डॅश. आपल्या लँग्वेज मध्ये आपण त्याला काय बोलतो? डॅश. हायफन कशासाठी यूज केलं जातं? सिंग्युलर नाउन. बघा, डॅश मुळे काय होतोय? तो नाउन सिंग्युलर बनतोय. कसं बनतोय बघा, मी डायरेक्ट एक्झाम्पल घेते आणि मग त्याचा रूल सांगते. ओके, दोन सेंटेन्स दिलेत बघा. आय हॅव स्पेंड 5 years इन ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि दुसरा आहे आय हॅव रीड
5-year प्लॅन. आता ह्याच्यामध्ये हायफनचा रूल बघायचा आपल्याला. काय हायफनचा रूल? आता जिकडे हायफनने दोन नाउन जॉईन केलेले आहेत, ठीक आहे, सो हायफनमुळे ते नाउन काय बनतंय? सिंग्युलर बनतंय. काय बनतंय? सिंग्युलर बनतंय. ठीक आहे. बघा रीड करताना तुम्हाला समजतंय ना. आय हॅव स्पेंड 5 years इन ऑस्ट्रेलिया. 5 years सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? इयर्स आलंय ना इथे, एस लागलाय, 5 years आहे. ठीक आहे. सो हे काय आहे तुमचं? प्लुरल फॉर्म आहे. आणि आय हॅव रीड 5-year प्लॅन. आता प्लॅन एकच आहे. ओके, प्लॅन एकच आहे, बट तो किती इयरचा आहे? 5 year. ओके, त्याच्यामुळे 5 year हे जरी वाटताना आपल्याला प्लुरल वाटलं ना, बट हायफनमुळे तो काय झालाय? सिंग्युलर झालाय. काय झालाय? सिंग्युलर झालाय. ओके, डिफरन्स समजला? ओके, हा, रेड रेड, बट नॉर्मली आपण रीडच बोलतो त्याला. आय हॅव रेड, कारण रीडचं पास्ट पार्टिसिपल पण तेच होतं ना. ओके, आय हॅव रेड, आय हॅव रीड 5-year प्लॅन. ओके, नेक्स्ट बघा अजून एक एक्झाम्पल. काय आहे? माय मदर गेव मी 10 rupees. ओके, माय मदर गेव मी 10 rupees. 10 rupees आहे. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? कुठला आहे? माय मदर गेव मी अ 10 rupee नोट. 10 रुपी. ठीक आहे, वाचताना आपल्याला प्लुरल वाटतंय, बट बिकॉज ऑफ हायफन इट बिकम्स सिंग्युलर. काय बनलंय? सिंग्युलर बनलंय. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा एखादा घटक असेल, एखादी वस्तू असेल, ठीक आहे, आता इथे प्लॅन बघा. प्लॅन काय आहे? किती इयरने बनलाय? 5 yearने बनलाय. म्हणजे जेव्हा आपण हायफन टाकतो ना, दोन नाउनच्या मध्ये हायफन येतोय, त्याच्यामुळे सिंग्युलर बनणार आहे ते. प्लस तो जो प्लॅन आहे तो कुठल्या तरी गोष्टींनी बनलाय हे तुम्हाला त्याच्यावरून समजणार आहे, बिकॉज ऑफ दिस हायफन. समजतंय? कळतंय? जायचं पुढे. पुढची केस आहे पोझेशन. पोझेशन अपॉस्ट्रोफ. पोझेशनचं मिनिंग सांगितलं ना मी. पोझेशन म्हणजे काय? पोझेशन म्हणजे काय सांगितलं? ऑथॉरिटी दाखवतो ना आपण, ओनरशिप. नाउन केस मध्ये बघितलं ना, पॉझेसिव्ह केस बघितली की नाही? सो पोझेशन अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? तर काही नाउनला अपॉस्ट्रॉफी लागल्यामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये कसं चेंज होतोय ते बघायचं. बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑफ आणि अपॉस्ट्रॉफी एस या दोघांचा यूज कोणासाठी केला जातो? ठीक आहे, ऑफ कशासाठी वापरतो मेनली आपण? नाउन साठी वापरतोय, बट ते काय असलं पाहिजे? नॉन लिव्हिंग. काय असलं पाहिजे? नॉन लिव्हिंग साठी वापरतोय. ओके, आणि एस अपॉस्ट्रॉफी एस मेनली कशासाठी वापरतोय? लिव्हिंग साठी. म्हणजे निर्जीव वस्तूंबद्दल बोलायचं आहे तर काय वापरणार आहात तुम्ही? ऑफ. आणि सजीव बद्दल बोलायचं आहे तर काय वापरायचंय? एस. आता हे रूल्स ह्याच्यामधून समजणार नाहीयेत तुम्हाला, सेंटेन्स मधून जेव्हा आपण सेंटेन्स मध्ये करणार तेव्हा समजणार. बघा काय आहे? अ टेबल्स लेग वॉज ब्रोकन. इज इट करेक्ट?
करेक्ट स्टेटमेंट आहे का? काय आहे रॉंग याच्यामध्ये? टेबल, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, काय आहे? नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे, मग नॉन लिव्हिंगला आपण अपॉस्ट्रॉफी एस वापरतो का? आता सगळ्यात पहिलं आपण ऑफ आणि अपॉस्ट्रॉफी एस का वापरतो? लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी. सांगा, चुकू दे, चुकलं तर चुकलं. ऑफ मराठीमध्ये आपण बोलतो बघा, ह्याचा, त्याचा, तिचा, टेबलचा, म्हणजे चा, ची, चे. ओके, म्हणजे एखाद्या गोष्टीचं रिलेशन दाखवायचंय दुसऱ्या गोष्टीसोबत, तेव्हा आपण ऑफ किंवा अपॉस्ट्रॉफी यूज करतो. ओके, समजतंय? ऑफ आणि अपॉस्ट्रॉफी का यूज करतोय समजलं? दोघांमधलं रिलेशन दाखवायचंय. लेग आणि टेबल, लेग आणि टेबल हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, बट ह्या दोघांमधलं मला रिलेशन दाखवायचंय. त्याच्यामुळे मी इथे काय यूज करणार आहे? एकतर ऑफ किंवा एस. बट टेबल काय आहे? नॉन लिव्हिंग आहे, निर्जीव आहे. सो निर्जीव साठी काय आहे आन्सर? कसं होणार ह्याचा? दिस इज रॉंग स्टेटमेंट. ओके, अ लेग ऑफ, काय होणार? लेग ऑफ टेबल वॉज ब्रोकन. आता समजलं? ओके, टेबल काय आहे? नॉन लिव्हिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय यूज नाही करू शकत? अपॉस्ट्रॉफी यूज नाही करू शकत. अ लेग ऑफ टेबल. ओके, पुढे बघा, अजून एक स्टेटमेंट आहे. बघा, फादर ऑफ क्लारा वेंट टू द ऑफिस. क्लारा लिव्हिंग, नॉन लिव्हिंग? लिव्हिंग आहे ना, मग लिव्हिंग साठी काय होतं? अपॉस्ट्रॉफी ना. सो इथे काय होणार? फादर ऑफ क्लारा नाही, काय होणार? क्लाराज फादर. इथे तुम्हाला काय यूज करायची आहे? अपॉस्ट्रॉफी यूज करायची आहे. ठीक आहे, क्लाराज फादर वेंट टू द ऑफिस. समजलं दोघांमधला डिफरन्स? ठीक आहे, ऑफ कोणासाठी वापरणार? ऑफ कोणासाठी? नॉन लिव्हिंग साठी. ओके, आणि अपॉस्ट्रॉफी कोणासाठी? लिव्हिंग साठी. समजलंय? ठीक आहे, अजून काय डाऊट आहे? हा आपला पार्ट होता नाउनचा, जो की लास्ट लेक्चर तुम्हाला समजला नव्हता किंवा खूप आपण फास्ट घेतला होता. आता क्लिअर आहे नक्की? प्रोनाउन कडे जायचं. ओके, सो आता व्हॉट इज प्रोनाउन? फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज प्रोनाउन? मराठी मधला अर्थ नको. प्रोनाउन, व्हॉट इज प्रोनाउन? नाउनच्या ऐवजी आपण जो वर्ड यूज करतोय त्याला आपण काय बोलतोय? प्रोनाउन. आता बघा, एखादी स्टोरी असते, त्या स्टोरीमध्ये एखाद्या मुलाचं नाव दिलं असेल. ओके, आणि पूर्ण स्टोरीमध्ये आपण कंटिन्यू त्या मुलाचं नाव यूज करणार का किंवा मुलीचं नाव यूज करणार का? नाही ना. सो त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट पाहिजे, त्याच्यासाठी दुसरा वर्ड यूज करायचा. ठीक आहे, सो त्यालाच आपण काय बोलतोय? प्रोनाउन. ठीक आहे, जसे की राम आहे, राहुल आहे. ठीक आहे, राहुल बद्दल एखादी स्टोरी असेल. आता राहुल कंटिन्यू पूर्ण पॅराग्राफ मध्ये तुम्ही राहुल राहुल वापरणार का? त्याच्यासाठी दुसरा वर्ड काहीतरी पाहिजे. सो त्याच्यासाठी दुसरा वर्ड कुठला वापरणार तुम्ही? ही. ओके, सो ही बिकम्स प्रोनाउन. समजलं प्रोनाउन म्हणजे काय? बघा मी दिलंय पुढे की प्रोनाउन, प्रोनाउन इज
अ वर्ड विच इज यूज इन प्लेस ऑफ नाउन और नाउन फ्रेज. ठीक आहे, नाउनच्या जागेवरती आपण जो वर्ड यूज करतोय त्याला आपण काय बोलतोय, प्रोनाउन. समजलंय? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक वर्ड आलाय बघा, नाउन फ्रेज. सो व्हॉट इज नाउन फ्रेज? इझी आहे. एकाच वाक्यामध्ये जर एकापेक्षा जास्त नाउन आले, ठीक आहे, सो त्या ग्रुपला आपण काय बोलणार, नाउन फ्रेज बोलणार. काय बोलणार, नाउन फ्रेज. ठीक आहे, बघा, अ स्मॉल चाइल्ड इज क्राईंग फॉर इट्स मदर. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्मॉल चाइल्ड नाउन आहे, क्राईंग फॉर इट्स. इट्स हे पण काय आहे, इट्स म्हणजे परत चाइल्ड वापरलं इथे नाही ना, चाइल्ड बद्दलच सांगितलंय, पण आपण परत रिपीट केलंय का त्याला, नाही ना, त्याच्यामुळे इट्स वापरलाय, आलंय प्रोनाउन. समजलं प्रोनाउन कसं वापरतात. पुढे, पीपल इलेक्ट द लीडर दे डिझर्व. आता दे म्हणजेच कोण, पीपल ना, परत पीपल वापरणार का आपण, नाही. पीपल साठी काय आहे प्रोनाउन, दे. समजलं. मिस्टर स्मिथ मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. ठीक आहे, मिस्टर स्मिथ याच्यासाठी कुठलं प्रोनाउन आलंय, ही. नेक्स्ट, एमा मेट द डिरेक्टर जनरल और डिरेक्टर ऑफ द कंपनी. एमा गर्ल आहे, सो याच्यासाठी काय आलंय प्रोनाउन, शी. समजलंय प्रोनाउन. आता जसं आपण नाउनचे टाइप्स बघितले, ठीक आहे, मी स्टार्टिंगलाच सांगितलंय, आतापर्यंत आपण जे इंग्लिश बघितलंय ते फक्त वरवर आहे. आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पूर्ण डिटेल स्टडी करावं लागणार आहे. जसं नाउनचे वेगवेगळे टाइप्स बघितले तसेच आपल्याला प्रोनाउनचे वेगवेगळे टाइप्स बघायचे. ठीक आहे, सो मेनली देअर आर 10 टाइप्स ऑफ प्रोनाउन. किती टाइप्स बघायचे आपल्याला, 10. खूप इंटरेस्टिंग आहेत. ठीक आहे, जसं नाउनचं बघितलं आपण तसंच आपल्याला प्रोनाउनचे पण टाइप्स बघायचे आहेत. ओके, बघा, पर्सनल प्रोनाउन, सेकंड आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, रेसिप्रोकल प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, इनडिफिनिट प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. ओके, हा प्रत्येक वर्ड टाइप्स मध्ये जो वर्ड दिलाय ना त्याच्यानुसार काय आहे, त्या प्रोनाउनचे टाइप्स पडलेले. ठीक आहे, जायचं पुढे, टाइप्स बघायचे. सगळ्यात पहिला आज एक होईल आपला कव्हर. ठीक आहे, पुढच्या लेक्चर पासून आपण बाकीचे टाइप्स करायचे. बघा, पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, पर्सनल प्रोनाउन आर द वर्ड्स यूज्ड टू रिप्लेस द स्पेसिफिक नाउन. ठीक आहे, रिप्रेझेंटिंग पीपल और थिंग्स, चेंजिंग फॉर्म बेस्ड ऑन द पर्सन, नंबर, जेंडर अँड केस किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या पर्सनच्या नावाबद्दल, एखाद्या पर्सन बद्दल, एखाद्या थिंग बद्दल त्याच्या जागेवरती आपण जो प्रोनाउन यूज करणार आहोत त्याला काय बोलणार आहात तुम्ही, पर्सनल प्रोनाउन. ठीक आहे, आता पर्सनल प्रोनाउन मध्ये 2 टाइप पडतात. ठीक आहे, काही प्रोनाउन आहे ते सब्जेक्ट प्रोनाउन आहेत. ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे कोण, अगेन सब्जेक्ट म्हणजे कोण, ऍक्शन करणारा. सब्जेक्ट म्हणजे कोण, कर्ता. ओके, सो सब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे कर्त्याच्या जागावर, सब्जेक्टच्या जागेवरती आपण जे प्रोनाउन यूज करणार त्याला काय बोलणार आहात तुम्ही, सब्जेक्ट प्रोनाउन. आणि ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कोण, ज्याच्यावरती ऍक्शन होते. ठीक आहे, मग त्या ऑब्जेक्ट बद्दल आपण जो प्रोनाउन यूज करणार आहोत त्याला काय बोलतो आपण, ऑब्जेक्ट प्रोनाउन. ठीक आहे, सब्जेक्ट प्रोनाउन कोण कोण आहेत बघा, मी बाजूला मराठीतून दिलंय. आय, आय म्हणजे काय, मी. वी म्हणजे आम्ही. यू किंवा ओल्ड इंग्लिश मध्ये त्याला दाव बोलतात. ठीक आहे, म्हणजे काय, तू. पुढे, यू, ये, ओल्ड इंग्लिश मध्ये ये बोलतात त्याला. तू म्हणजे तुम्ही, यू आणि यू. तू साठी पण यू वापरतोय, तुम्ही साठी पण यू वापरतो. ई, ई म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट ते, दे म्हणजे ते. हे काय झालं, सब्जेक्ट. ओके, आता एखाद्या मुलाचं नाव असेल त्याच्यासाठी सब्जेक्ट प्रोनाउन काय असणार आहे तुमचं, ही असणार आहे. काय असणार आहे, ही असणार आहे. गर्ल असेल, गर्लचं नाव आहे त्याच्यावरती सब्जेक्ट प्रोनाउन काय घेणार, शी घेणार. समजतंय डिफरन्स. ऑब्जेक्ट प्रोनाउन, आता ऑब्जेक्ट म्हणजे काय सांगितलं मी, ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावरती ऍक्शन होणार आहे, सो त्याच्या जागेवरती काय घेणार आहे मी, प्रोनाउन घेणार आहे. ठीक आहे, आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं बघा की अ पोस्टमॅन ब्रॉट मी अ लेटर.
ऍक्शन कोणासाठी लेटर आणलंय? मी, माझ्यासाठी ना. सो मी तिथे काय होतं? ऑब्जेक्ट होतं. सो मी हे काय झालंय? ऑब्जेक्ट प्रोनाउन झालंय. समजला डिफरन्स? ठीक आहे. जसं की त्याला, आता तो म्हणजे काय होता? सब्जेक्ट प्रोनाउन. मी आय गेव लेटर टू हिम, मी लेटर कोणाला दिलंय? त्याला दिलंय. म्हणजे कोणावरती ऍक्शन केली आहे मी? त्याच्यावरती. ठीक आहे. मग हिचं काय बनणार आहे? ऑब्जेक्ट प्रोनाउन हिम बनणार आहे. शीचं असेल तर तिला दिलंय म्हटलंय हर. समजतं डिफरन्स? आता इथे चार्ट दिलाय बघा, प्रोनाउनचा चार्ट दिलाय. आता प्रोनाउन मध्ये पण फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, वेगवेगळे टाईप आहेत. आता हे जेव्हा आपण एक 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 टाईप घेणार ना, त्याच्यामध्ये जेव्हा यूज करणार तेव्हा समजणार. ओके. बघा प्रोनाउन सगळ्यात पहिला आहे सब्जेक्ट प्रोनाउन, बघितला आपण मी. आता त्या सब्जेक्ट प्रोनाउन मीचं ऑब्जेक्ट प्रोनाउन काय बनतंय? मी बनतंय. सॉरी आयचं ऑब्जेक्ट प्रोनाउन काय बनतंय? मी बनतंय. ओके. मी म्हणजे मला, आय म्हणजे मी. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, आता पॉझेसिव्ह अगेन पॉझेशन आलं इथे, ऑथॉरिटी आली आहे. ठीक आहे. माय, माझे. दिस इज माय बुक, ते बुक कोणाचं आहे? माझं आहे. म्हणजे मी माझी ऑथॉरिटी, ओनरशिप सांगते. सो त्याला काय बोलणार? पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. पुढे पॉझेसिव्ह प्रोनाउन. प्रोनाउन पॉझेशन आपण प्रोनाउन मधून पण यूज करतो. ओके. सो माइन. त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्हचं काय बनणार आहे? माय सेल्फ. सो आता हे सगळे टाइप्स आहेत. आपण एक 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 टाइप घेणार तेव्हा हे सगळं लर्न करणार. ओके. हा चार्ट तुमच्या जवळ ठेवायचा आहे. आता सब्जेक्ट प्रोनाउनचा रूल बघायचा. ठीक आहे. सगळ्यात पहिला रूल काय आहे बघा, मी मिक्स लिहिला आता ह्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. ते पहिलं काय आहे की सब्जेक्ट प्रोनाउनचा वापर वाक्यातील मेन वर्बच्या आधी केला जातो. आता मेन वर्ब म्हणजे काय तुम्हाला समजलंय? मेन वर्ब म्हणजे काय समजलंय? सेंटेन्स मधलं जे मेन वर्ब आहे, ज्याच्याशिवाय ऍक्शन कम्प्लीट होत नाही किंवा त्या सेंटेन्सचं मिनिंग कम्प्लीट होत नाही, त्याला आपण काय बोलतोय? मेन वर्ब. मग सब्जेक्ट प्रोनाउन तुम्ही कधी वापरणार आहात? मेन वर्बच्या आधी वापरणार. आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन कधी यूज करणार आहात? मेन वर्बच्या नंतर. ठीक आहे. आता इथे बघा, The lecture was attended by Ashim and I. Okay. मेन वर्ब कुठला आहे रे? अटेंडेड. त्याच्याशिवाय मिनिंग नाही होणार आहे कम्प्लीट. द लेक्चर वॉज अटेंडेड. आता मी काय सांगितलं? सब्जेक्ट प्रोनाउन काय करायचं? मेन वर्बच्या आधी वापरायचं. मग इथे आलंय का मेन वर्बच्या आधी? नाही ना, मेन वर्बच्या नंतर आलेत ना. मेन वर्बच्या नंतर आले बघा, अशीम आणि आय. मेन वर्ब आहे आणि त्याच्यानंतर वापरलंय प्रोनाउन. म्हणजे हे कुठले प्रोनाउन आहेत? नंतर आलेले कोण आहे? ऑब्जेक्ट प्रोनाउन. ठीक आहे. म्हणजे सेंटेन्स मध्ये मेन वर्ब नंतर जर प्रोनाउन आले असतील तर ते कुठले पाहिजे? ऑब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे. आता मगाशी आपण बघितलं आय काय होतं? सब्जेक्ट प्रोनाउन होतं की ऑब्जेक्ट प्रोनाउन? आय काय होतं? सब्जेक्ट प्रोनाउन. ठीक आहे. मग आता इथे काय झालंय? वर्ब नंतर आलाय ना, मग वर्ब नंतर काय पाहिजे? ऑब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे की सब्जेक्ट? ऑब्जेक्ट. सो आयचं काय बनणार आहे? मी बनणार आहे. सो करेक्ट स्टेटमेंट कसं असणार? द लेक्चर वॉज अटेंडेड बाय अशीम अँड मी. काय असणार आहे? मी. बाय ऑब्जेक्ट प्रोनाउन कुठे येतो? मेन वर्बच्या नंतर. ओके. सेम बघा, द लेक्चर वॉज अटेंडेड बाय अशीम अँड मी. सो दिस इज करेक्ट. हा सुद्धा क्वेश्चन आहे, हा PYQ आहे. करेक्ट शोधायचं होतं तुम्हाला याच्यामध्ये. पुढे बघा, अशीम अँड मी अटेंडेड द लेक्चर. मेन वर्ब शोधलं. ओके. मेन वर्बच्या आधी, मेन वर्बच्या आधी काय यायला पाहिजे? सब्जेक्ट प्रोनाउन. तुम्हाला सांगा मी काय आहे? सब्जेक्ट प्रोनाउन की ऑब्जेक्ट प्रोनाउन? ऑब्जेक्ट प्रोनाउन ना. मग इथे काय असायला पाहिजे? अशीम and I attended the lecture. ओके. डिफरन्स समजलाय नक्की? सब्जेक्ट प्रोनाउन मध्ये
सब्जेक्ट प्रोनाउन कधी यूज केलं जात आहे? मेन वर्बच्या आधी. मेन वर्बच्या आधी आलं तर ते काय आहे? सब्जेक्ट प्रोनाउन. मेन वर्बच्या नंतर आलंय ऑब्जेक्ट. ओके, टाइम. सेकंड रूल आहे बघा. आता काही वर्ड्स आहेत जसे की लेट, डिसाइड्स, बिटवीन, बट, एक्सेप्ट, फॉर. आता ह्या वर्ड्सच्या नंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे? काय यूज करायचंय? काय यूज करायचंय? ऑब्जेक्ट प्रोनाउन. ठीक आहे. लेट, डिसाइड, बिटवीन, बट, एक्सेप्ट, फॉर. याच्यानंतर नेहमी काय येणार आहे तुमचं? ऑब्जेक्ट प्रोनाउन, ना की सब्जेक्ट प्रोनाउन. ओके. बघा इथे सेंटेन्स दिलेत. नोबडी वॉज देअर बट आय. बट आलंय? आलाय का? बट नंतर काय यायला पाहिजे? ऑब्जेक्ट प्रोनाउन. आय काय आहे? सब्जेक्ट प्रोनाउन आहे. मग इथे रॉंग आहे ना. मग आयचं सब्जेक्ट ऑब्जेक्ट प्रोनाउन काय होतं? मी. मग करेक्ट स्टेटमेंट कसं असणार? नोबडी वॉज देअर बट. ओके. नेक्स्ट, लेट यू अँड आय गो टू फेच द डॉक्टर. ओके. लेट यू अँड आय. आता लेट आलाय ना वर्ड मध्ये, सो ह्यांच्या नंतर येणारा जो प्रोनाउन आहे, ओके, तो काय पाहिजे? काय पाहिजे? ऑब्जेक्ट प्रोनाउन ना. आय ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे का? सो हिअर ऑल्सो काय येणार? मी येणार. ओके. बिटवीन यू अँड ही, मिस्टर स्मिथ नॉट टू बी ट्रस्टेड. ओके. बिटवीन आलाय. बिटवीन नंतर येणारा जो प्रोनाउन आहे, सो तो काय असणार आहे? ऑब्जेक्ट प्रोनाउन. आता हीचं ऑब्जेक्ट प्रोनाउन काय आहे? ही सब्जेक्ट प्रोनाउन आहे. काय आहे? हिम. ओके. सो इथे स्टेटमेंट कसं होणार? बिटवीन यू अँड हिम, मिस्टर स्मिथ नॉट टू बी ट्रस्टेड. पुढचं सांगा. सांगा कुठला वर्ड आलाय? एक्सेप्ट आलाय ना. केलंय रे, एवढं इझी करून ठेवलं तुमच्यासाठी. काय येणार? शी आणि मी. शी काय आहे? सब्जेक्ट की ऑब्जेक्ट प्रोनाउन? सब्जेक्ट प्रोनाउन. ओके. त्याच्यामुळे इथे येऊ शकतं का? सो हा ऑप्शन गेला. हर अँड आय. आय आलंय सब्जेक्ट प्रोनाउन, हे येऊ शकतं का? ठीक आहे. हर अँड मी दोन्ही काय आहेत? ऑब्जेक्ट प्रोनाउन आहेत. त्याच्यामुळे पुढचं पण बघा. शी अँड माइंड. शी काय आहे? सब्जेक्ट प्रोनाउन. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा? मग एव्हरीवन एक्सेप्ट हर अँड मी हॅज अपियर्ड इन द लिस्ट. क्लिअर आहे सेकंड रूल? नक्की. थर्ड वाला रूल नंतर घ्यायचा, हा थोडा मोठा आहे. ठीक आहे. सो आता आपला रेग्युलर नाही, स्टॉप नाही करायचंय. आपला रेग्युलरचा टॉपिक राहिलाय कुठला? मी सांगितलंय वोकॅब. काय करायचंय? वोकॅब. सो लास्ट लेक्चर आपण घेतले होते 10 वर्ड्स घेतले होते. सो आजच्या लेक्चरला आपण 10 वर्ड्स घेणार आहोत आणि वी विल स्टॉप हिअर. चालेल ना? हे डेली करायचं. प्रत्येक लेक्चरला आपण 10 वर्ड्स कव्हर करणार आहोत. लास्ट लेक्चर 10 झालंय, सो आज 10 वर्ड्स कव्हर करायचे. बघा, फर्स्ट वर्ड इज अ ब्लास्फेमी. काय आहे? ब्लास्फेमी. सो व्हॉट इज मीनिंग ऑफ ब्लास्फेमी? रायटिंग और स्पीकिंग अबाउट गॉड इन अ वे दॅट शोज अ लॅक ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे जे लोक बघा गॉड बद्दल वाईट बोलतात, गॉड बद्दल असं वेडवाकडं बोलतात, सो त्याला काय बोलतो आपण? ब्लास्फेमी. म्हणजे एखादी व्यक्ती काय करते? ब्लास्फेमी करते. म्हणजे गॉड बद्दल काय बोलते? काय बोलते? हा, वाईट बोलते किंवा गॉडचं डिसरिस्पेक्ट करते. सो त्याला काय बोलणार तुम्ही? ब्लास्फेमी. ओके. सेकंड वर्ड आहे क्रिश. क्रिश. अ प्लेस वेअर स्मॉल चिल्ड्रन आर लुक आफ्टर व्हाइल देअर पॅरेंट्स आर वर्किंग और शॉपिंग एक्सेट्रा. ठीक आहे. म्हणजे बघा काही वर्किंग पीपल असतात,
ते लोक त्यांच्या चाइल्डला, मुलांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही. सो त्यांना काय केलं जातं, सांभाळण्यासाठी ठेवलं जातं. ठीक आहे. सो त्याला काय, त्या प्लेसला काय बोलतो आपण, क्रिश, किंवा मराठीमध्ये त्याला छान वर्ड आहे पाळणा घर. काय बोलतो, पाळणा घर. ओके. सो क्रिश म्हणजे काय समजलं, अ प्लेस वेअर स्मॉल चिल्ड्रन आर लुक आफ्टर while their parents are working. थर्ड वन इज अ कोकोग्राफर. काय आहे, कोकोग्राफर. ठीक आहे. सो कोकोग्राफर म्हणजे काय, अ पर्सन हु हॅज एक्स्ट्रीमली पुअर हँडरायटिंग. ठीक आहे, ज्यांचं हँडरायटिंग खूप खराब असतं. ठीक आहे, त्याला काय बोलणार तुम्ही, कोकोग्राफर. किंवा त्यांना दुसरा वर्ड आहे पेनमॅनशिप. काय आहे, पेनमॅनशिप. और हु कन्सिस्टंटली युजेस द इनकरेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग मध्ये कंटिन्युअसली मिस्टेक होतात. सो अशा पर्सनला काय यूज करणार, कोकोग्राफर. ओके. फोर्थ इज अ कॅनिबल. ठीक आहे, कॅनिबल. कॅनिबलचं मिनिंग काय, जो माणसांना खातो, माणसांचं मांस खातो. ठीक आहे, त्याला काय बोलणार, कॅनिबल. त्याच्याशी रिलेटेड वर्ड कुठले आहेत, कार्निवोर्स. कार्निवोर्स ऐकलंय, जे काय असतात, मीठ खातो आपण, ॲनिमलचं मांस खातो, त्याला कार्निवोर्स बोलतात. हार्बिवोर्स. हार्बिवोर्स म्हणजे काय, ग्रास खाणारे. ठीक आहे. आणि दुसरा आहे ओमनिवोर्स, दोन्ही खातात, व्हेजिटेरियन पण नॉन व्हेजिटेरियन. समजलं, कॅनिबल म्हणजे काय, अ पर्सन हु इट्स अदर पीपल. नेक्स्ट, चॉविनिस्ट. कुठला आहे, चॉविनिस्ट. अ पर्सन विथ अ प्रिजुडाइज बिलीफ इन द सुपेरियरिटी ऑफ हर और हिज ओन काइंड. चॉविनिस्ट म्हणजे काय, जो स्वतःलाच मोठं मानतो. ठीक आहे, त्याला वाटतं मी जे करतोय ते काय आहे, करेक्ट आहे. ओके, त्याला काय बोलणार, चॉविनिस्ट. ओके. नेक्स्ट, कनॉयझर. पुढचा वर्ड आहे कनॉयझर. अ पर्सन हु नोज अ लॉट अबाउट आर्ट, गुड फूड, म्युझिक. ओके, ज्या माणसांना बघा सगळ्या गोष्टींबद्दल माहीत असतं, आर्ट पण येतं त्याला, किंवा सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, सगळ्याबद्दल नॉलेज असतं, त्याला काय बोलणार, कनॉयझर. ओके. नेक्स्ट वर्ड आहे कॉकेट. काय आहे, कॉकेट. कॉकेट, अ वुमन हु हॅबिच्युअली फ्लर्ट्स or acts in a sexually attractive manner to win the attention and admiration of the others. ठीक आहे, काही लेडीज अशा असतात बघा, काही गर्ल्स अशा असतात ज्या असे बिहेव करतात की बाकीच्यांना काय केलं, काय झालं पाहिजे, अट्रॅक्शन क्रिएट झालं पाहिजे. सो अशा गर्ल्सला काय बोलतो आपण, कॉकेट. ठीक आहे, किंवा त्यांच्या बिहेवियरला काय बोलतो, कॉकेटिक बिहेवियर. ओके. पुढचा वर्ड आहे सिनिक और सायनिक. सायनिक म्हणजे काय, अ पर्सन हु बिलीव्स दॅट पीपल ओनली डू थिंग्स फॉर देमसेल्व्स. म्हणजे आपल्याला काय वाटतं बघा, आपण कधी कधी खूप जास्त विचार केला की काय बोलतो, सगळी लोक खूप सेल्फिश आहेत, प्रत्येक जण आपापला विचार करतो. मग असा जेव्हा आपण विचार करायला लागतो ना, तेव्हा आपण कोण असतो, सायनिक. सायनिक थिंकिंग होतं आपलं. ओके. नेक्स्ट, क्रिडलस. काय आहे, क्रिडलस. बिंग टू रेडी और विलिंग टू बिलीव्ह थिंग्स ऑफन विदाउट सफिशियंट एव्हिडन्स. कुठला पण पुरावा न बघता, कुठलं पण ऑथेंटिसिटी चेक न करता जे आपण ऍक्सेप्ट करतो ना, काही लोक बघा, हा ठीक आहे, हे ना लगेच ऍक्सेप्ट करतात. ठीक आहे, त्याला काय बोलतो आपण, क्रिडलस. ओके. नेक्स्ट आहे डेलिबल. डेलिबल म्हणजे काय, कपॅबल ऑफ बिंग इरेज, रिमूव्ह. जे आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, काढून टाकू शकतो, इरेज करू शकतो, अशा गोष्टी काय असतात, डेलिबल. ओके. डॅक्टोलॉजी. काय आहे, डॅक्टिलोलॉजी. काय आहे, डॅक्टिलोलॉजी. द टेक्निक ऑफ युझिंग द फिंगर्स और हँड्स टू कम्युनिकेट. आता जे लोक बघा बोलू शकत नाहीत, ठीक आहे, जे लोक डीफ असतात, ब्लाइंड असतात, ठीक आहे, असे लोक काय करतात, हँड गेस्चर्सने, फिंगरच्या मुवमेंटने एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात. सो त्याला काय बोलतो आपण, त्या टेक्निकला काय बोलतो, डॅक्टिलोलॉजी. काय बोलतो, डॅक्टिलोलॉजी. ठीक आहे, ब्रेल लिपी असते ना, ब्रेल स्क्रिप्ट, सो त्याला पण डॅक्टिलोलॉजी बोलतो. पुढे आहे इगोटिस्ट. काय आहे, इगोटिस्ट. सो इगोटिस्ट म्हणजे काय, अ पर्सन हु इज एक्सेसिव्हली कन्सिटेड और ॲब्झॉर्ब देमसेल्फ और सेल्फ सिकर. सेल्फ सिकर म्हणजे काय, जो कंटिन्यू स्वतःचाच विचार करतो, कुठल्या पण गोष्टीमध्ये स्वतःचाच फायदा बघणारा माणूस, त्याला काय बोलतो आपण, इगोटिस्ट. ओके. समजलं मिनिंग. ओके, एकदा रिवाइज करा. 10च्या रोज डेली आठवड्यातून 10 वर्ड झाले तरी इनफ आहे.
अजून टाइम आहे आपल्याकडे. ओके, सो आता हे वर्ड्स घेण्यामागचं रिझन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, कारण हे पूर्ण अननोन असतात आपल्यासाठी. आपल्या डेली रुटीन मध्ये हे वर्ड्स येत नाही. सो ट्राय टू डू ॲटलिस्ट 10 वर्ड्स इन अ वीक. ओके, आणि हे वर्ड सगळे मी सांगितलंय की जे PYQ आलेत त्याच्यामधून, जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून घेतलेले आहेत. ओके, सो समजलंय इथपर्यंत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण प्रोनाउन कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच.